आम्ही सारे खवय्ये. सासूबाई आता आराम करतायत आणि सुनबाई सज्ज झालेल्या आहेत कामाला. सो सुनबाई, शाबासकी हवी असेल ना तर असं जबरदस्त काहीतरी बनवा की जिंकला पाहिजे तुम्ही. हां, काय आहे हे? ये मैडलिन्स है. हाँ, छोटे कपकेक्स के जैसे. हाँ. लेकिन उसके ऊपर थोड़ा सा जैम लगाएंगे और डेसिकेटेड कोकोनट में रोल करके गार्निश के लिए चेरीज और मिंट लगाएंगे. लवली, काहीतरी मस्त इंटरेस्टिंग आहे. आणि कॅथलिक्स म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आहे केक. केक. हां, तर साहित्य लिहून घ्या काय आपण घेतो. 115 ग्राम पिठी साकर, 115 ग्राम मैदा, 50 ग्राम केक मार्जरीन, 65 ग्राम्स बटर, 2 अंडे, डेसिकेटेड कोकोनट, जैम, सॉल्ट, बेकिंग पाउडर, वनीला एसेंस, कट चेरीज और मिंट लीव्स. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं. आणि शरण, आता हे जे बेस आपल्याला लागतो केकचा ते आपण करतोय ना. पिठी साखर, मार्जरीन, बटर. मला प्रमाण पण सांगा, किती किती घेणार, क्वांटिटी काय लागणार. ठीक आहे. आधी काय? आधी केक मार्जरीन. हे साधारणतः 2 मोठे टेबलस्पून आहे. 65 ग्रॅम्स. 65 ग्रॅम्स. हां, कारण केकचं मेजरमेंट सगळं परफेक्ट असलं की केक चांगला है ना. सही है. Actually 65 grams of butter and 50 grams of cake margarine. अच्छा, 50 ग्रॅम्स केक मार्जरीन आणि 65 ग्रॅम बटर. आणि पिठी साखर किती? 115 grams. 115 ग्रॅम्स. अब ये सब मिक्स करेंगे. आपण ब्लेंडर घेतला. आपण मार्जरीन आणि बटर आणि साखर हे बीट करून घेतलेलं आहे चांगलं. ते झालं. आता हे जिन्नस आहेत ते मिक्स करायचे. चाळून घेतलेला मैदा बेकिंग पावडर बरोबर ना. सही है. तर किती बेकिंग पावडर त्याचं प्रमाण आहे? 1/4 टीस्पून. 1/4 पाव चमचा. 115 ग्राम्स फ्लावर के लिए. बरं. आता आधी अंडी ना. हाँ. अभी 2 अंडे. वनीला एसेंस जो है वो अंडे में ही मिक्स करेंगे. अच्छा, ओके. पिंच ऑफ सॉल्ट इसमें डालेंगे और सगळं घालू. थोड़ा थोड़ा डालो. अच्छा. ये थोड़ी स्लो स्पीड पे करेंगे. हे पण मिक्सचर झालं रेडी. आता अभी आखिर में सिर्फ मैदा जिसके साथ बेकिंग पाउडर सीव किया हुआ है वो डालेंगे. सगळं एकदम चालतो घातलेलं. थोडं थोडं मी घालते थोडं. ठीक है. ये भी स्लो स्पीड पर. छान झालं ना व्यवस्थित. हां. ओके. तर आता हे मोल्ड्स आहेत. ह्यांच्याकडे एक कप केक आपण बनवतोय म्हणून हे कप केक आपण घेतलेले आहेत. हे असेच असे मोल्ड्स मिळतात, वेगवेगळ्या शेपमध्ये पण मिळतात. सो ह्याच्यात एक भरून घेऊया ना. ह्याला डस्टिंग करून घेतलेलं आहे आपण. तुम्ही बघत असाल तर त्याला आधी थोडंसं ग्रीसिंग करून म्हणजे बटरचा हात लावून ना वरनं थोडंसं परत मैदा भुरभुरवून. केक भरताना एक महत्त्वाची काळजी अशी घ्यायची, ज्या कुठल्या भांड्यात तुम्ही तो भराल तर तो कमी भरायचा असतो, कारण हा बेक होणार आहे, तो हा फुगणार आहे केक. तर तुम्ही जर ओतप्रोत तो भरलात पूर्ण काठापर्यंत तर तो सांडेल ऑब्व्हियसली. सो असे आपण थोडेसे कप्स भरून घेऊया. आणि किती वेळ बेक करणार शरण? 20 मिनट काफ़ी है. अच्छा. ॲट अबाउट 170 डिग्रीज. ओके. प्री हिटेड ओव्हनमध्ये आपण ते करणार आहोत 20 मिनटं. 170 ते 80 आपण घेणार डिग्रीज. हे भरून घेऊया. केक आपण जे बेक केले तर ते आता उलटे करून कपमधनं काढल्यानंतर हा परफेक्ट कपचा शेप आला. कप केक आहेत. तर आता कसं काय त्याला सजवते ते बघूया. कसं करणार आहे? ये थोड़ा सा मिक्स फ्रूट जैम है जो हम लोगों ने मेल्ट किया है एक सॉसपैन में. अच्छा. ओके. ये ऐसे पकड़ के उसको सिर्फ ब्रश करेंगे. हो. जॅम थोडासा विरघळल्यावर छान त्याला अशी रवाळ अशी कन्सिस्टन्सी मिळाली. ओके.
वरती साईडनी सगळीकडनं. और उसको कोकोनट में अच्छी तरह से रोल करेंगे. इस पे लगाएंगे एक मिंट लीफ गार्निश के लिए, एक चेरी जो हाफ किया हुआ है. प्लीज डन. या इट्स डन. मस्त, खूपच टेम्पटिंग आहेत आणि मला वाटतं प्रत्येक क्रिसमसला असं तुमच्याकडे व्हरायटी ऑफ केक्स असतील ना. व्हरायटी ऑफ पुडिंग्स अँड व्हरायटी ऑफ केक्स ऑफ कोर्स. अरे फॅन्टास्टिक. पटकन साहित्य आणि कृती घ्या, तोपर्यंत आम्ही हे बाकीचे सजवून घेतो. कप केक्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य 115 ग्रॅम पिठी साखर, 115 ग्रॅम मैदा, 2 अंडी, 50 ग्रॅम केक मार्जरीन, 65 ग्रॅम बटर, पाव चमचा बेकिंग पावडर, मीठ, व्हॅनिला इसेन्स, मिक्स फ्रूट जॅम, डेसिकेटेड कोकोनट, चेरीज आणि पुदिन्याची पानं. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 50 ग्रॅम केक मार्जरीन, 65 ग्रॅम बटर आणि 115 ग्रॅम पिठी साखर घेऊन मिश्रण व्यवस्थित ब्लेंड करून घ्यावं. मैदा आणि बेकिंग पावडर हे मिश्रण एकत्र चाळून घ्यावं. मार्जरीन आणि बटर मध्ये 2 अंडी, व्हॅनिला इसेन्स आणि मीठ घालून हे मिश्रण फेटून घ्यावं. त्यामध्ये मैदा आणि बेकिंग पावडरचं मिश्रण घालून केकचं बॅटर ब्लेंड करून घ्यावं. केक मोल्ड्सना बटर आणि मैद्याचा ग्रीसिंग करून घ्यावं. मोल्ड्सच्या अर्ध्या भागात केकचं बॅटर भरावं. 170 ते 180 डिग्री सेल्सिअसला प्री हिटेड ओव्हन मध्ये कप केक्स बेक करून घ्यावेत. मिक्स फ्रूट जॅम पॅन मध्ये वितळवून घ्यावा. तो कप केक्सना वरून आणि बाजूने लावावा. कप केक्स डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवावेत. त्यावर पुदिन्याचं पान आणि चेरी लावून कप केक्स गार्निश करावेत. आम्ही